पाठ 16वा स्वच्छतेचा प्रकाश. एकदा मी एका शाळेमध्ये गेलो. मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना झाल्यावर मी प्रतिज्ञा म्हटली. मी त्यांना विचारलं, प्रतिज्ञेतलं पहिलं वाक्य काय आहे? त्यावेळेस मुले म्हणाली, भारत माझा देश आहे. होय ना? मुले म्हणाली, हो, भारत आपला देश आहे असं न म्हणता माझं का बरं म्हटलं? मुले विचारामध्ये पडली. मग मी सांगितलं, वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही, म्हणून माझा असा शब्द इथे वापरला. वाटतं असं वाटतं का? मुले म्हणाली, बरोबर आहे. माझं घर अंगण म्हटलं की मी स्वच्छ ठेवतो. रस्ता मात्र आपला म्हणून रस्त्यावर आपण घरातील घाण टाकण्याचा प्रयत्न करतो. मी सांगितले, माणसानं मन जसं जसं मोठं होतं तसं तसं माझी ही कल्पनाही विस्तारित जाते. हे विश्वची माझे घर असं म्हणण्याइतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, सेनापती बापट, साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडू घेत व इतरांनाही स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत असत. मी मुलांना प्रश्न केला, तुम्ही कोण कधी रेल्वेने प्रवास केला आहेत का? बऱ्याच मुलांनी हात वर केला. तेव्हा मी विचारले, खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं? एक मुलगा म्हणाला, येथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं. मी सांगितलं, एकदा तर मनुष्य डब्यातच थुंकला. तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नका या शब्दाकडे वेधलं. त्याला राग आला आणि तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे का? मी म्हणालो, माझ्या बापाची नाही, तुमच्याही बापाची नाही, म्हणून काय इथे घाण करायची? देश माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे. हा देश तर आपला. हे डोंगर उघडे बोडके का? आपण वंदे मातरम म्हणताना शस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो. ती शस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का? भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडानं म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियातून ती भावना व्यक्त व्हायला पाहिजे. मुलांना प्रोत्साहनाने आपल्या माना डोलावल्या. थोर समाजसेवक सेनापती बापट. सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते. त्यांनी देश सेवेची प्रतिज्ञा घेतली होती. त्यांचा दिनक्रम ठरलेला असत. पहाटे लवकर उठायचे, दैनंदिन कामे उरकायची की हातात झाडू घ्यायचा आणि साफसफाईला सुरुवात करायची. सफाई करणे सोपे असते, पण लोकांच्या वृत्तीत बदल घडून आणणे अवघड असते असे त्यांना वाटत असत. गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत असत. त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यामध्ये कुजबूज सुरू झाली. काही जणांनी त्यांना विचारले, तात्या, हे कसलं काम काढलं आहे तुम्ही? तात्या म्हणाले, स्वच्छतेचे. त्यावर गावकरी म्हणाले, तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्यांनी हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही. सफाईच्या कामात काय वाईट आहे? तात्यांनी विचारलं. पण असलं हलकं काम? गावकऱ्यांनी प्रश्न विचारला. जगामध्ये कोणतेही काम हलकं नाही. तुम्ही या स्वच्छता मोहिमेमध्ये सामील व्हा, तात्या त्या लोकांना म्हणाले. गावकऱ्यांना तात्याच्या वडिलांचे म्हणजे दादांची भेट घेतली. तात्या करत असलेल्या स्वच्छतेच्या मोहिमेची माहिती त्यांना दिली. वडिलांनी मुलांना समजावून सांगितले. असे सुचले. एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले, तात्या, तू या विलायतेहून शिकून आलास आणि आता हे काय काम सुरू केलंस? काय झालं दादा? माझं काही चुकलं का? तात्यांनी वडिलांना विचारले. इतके दिवस सशस्त्र क्रांतीचे वेड तुझ्या डोक्यात होते,
त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाई कामाला सुरुवात केलीस. आयुष्यात काय करायचं हे ठरवलंस की नाही? दादांनी विचारले. सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे. विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती आणि आता त्याच हातात झाडू घेतला आहे, तोही देशसेवेचाच एक भाग म्हणून. तात्या म्हणाले, सफाई करण्यात कसली देशसेवा? दादांनी त्यांना विचारले. दादा, तुम्ही रोज देवाची पूजा करतात ना? पूजा करण्या अगोदर देवाची बैठक झाडून स्वच्छ करताना? मग देश हा माझा देव आहे. मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करणार. तुम्ही पूजक देवाचे, देशाचा मी पूजक आहे. सर्वव्यापी देव माझा, त्याची मी झाडी बैठक. यावर दादा तरी काय बोलणार? सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले. लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला आणि गाव स्वच्छ करण्याचे जे काय उद्दिष्ट असन सेनापती बापट यांनी लोकांना शिकवले. त्याचबरोबर संत गाडगेबाबा यांनी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन झाडू घेऊन गाव स्वच्छ करत हातामध्ये झाडू आणि स्वच्छतेची मोहीम संत गाडगेबाबा यांनी सुद्धा पार पाडली आहे.